नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये. तुम्ही बघितलं असेल की उद्या बँक निफ्टीमध्ये मंथली एक्सपायरी होणार आहे, राईट? सो उद्याचं मार्केट कशा प्रकारे असू शकतं ते आज आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट आपण निफ्टी आज पहिले ॲनालिसिस करू, त्यानंतरला बँक निफ्टी. ठीक आहे. सो हा आपला 15 मिनिटचा निफ्टीचा चार्ट आहे. आणि काल ज्यांनी ॲनालिसिस बघितलं असेल त्यांना माहिती आहे की आपण यामध्ये इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. या ट्रेंड लाईनचं सिम्पली ब्रेकडाऊन आलं आणि याला रिट्रेस करून देन मार्केट काय झालं, फॉल झालं. हा एक आपल्याला ट्रेड साधा स्वरूपात मिळाला होता. ठीक आहे. सो आता नेक्स्ट आता काय करायचं आहे आपल्याला मार्केटमध्ये उद्या. ठीक आहे. सो तुम्ही एक ऑब्झर्व करा की मार्केटमध्ये जे स्ट्रक्चर तयार होते तर हे एका बॉक्समध्ये मार्केट अजून काय फिक्स झालेलं आहे. ठीक आहे ना. सो कम्प्लीट साईडवेजच मार्केट आहे. आणि तुम्ही जर आज यूट्यूब लाईव्हला जर बघितलं असेल तर आपण एक पुट साईडचा ट्रेड दिला होता. तर तो 24,600चा पुट होता आणि त्यावेळेसला मार्केट चांगल्या प्रकारे 24,500 होता. तर त्या स्वरूपात तिथून मार्केट चांगल्या प्रकारे काय झालं, फॉल झालं. सो तुमचं ॲनालिसिस प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि मी दोन्ही प्रीमियम तुम्हाला दाखवले ते कॉल आणि पुट. तर कुठल्या प्रीमियमला आपण लवकर एंट्री करायची, तर ह्यासाठी मी तुम्हाला ते दोन्ही प्रीमियम त्यामध्ये शो केले होते. ठीक आहे. असो, तर उद्यापासून तुम्ही यूट्यूब लाईव्ह पण बघू शकता. आणि लिंक ही तुम्हाला बायोमध्ये आहेच, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही जॉईन करा. तर निफ्टीमध्ये बघा, मार्केट एका पर्टिक्युलर झोनमध्ये म्हणजे एका रेंजमध्ये ट्रेड करत आहे. तर हे रेंज जे आहे, जोपर्यंत याची रेंज ही ब्रेक होत नाही, राईट, तोपर्यंत मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे बाईंग किंवा सेलिंग येऊ शकणार नाही. काय होतंय मार्केटमध्ये इथं ऑप्शन जे सेलर्स आहे, राईट, ह्या दोन्ही साईडचे काय केले त्यांनी, प्रीमियम सेल करून ठेवले. त्यामुळे मार्केट काय एका रेंजमध्ये आहे, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतोय. पण ऑप्शन बाहेर काय करतो, अशा वेळेसला लूज करतो, राईट. तर अशा वेळेसला शक्य तितकं तुम्ही जर थांबून घेतलं मार्केटमध्ये, थांबून इन द सेन्स नो ट्रेड, जर नो ट्रेडिंग डे जरी तुम्ही कन्सिडर केला तरी चालतो, राईट. किंवा तुम्हाला जर स्कॅल्पिंग करायचे असेल तर तुम्हाला यूट्यूब लाईव्ह जॉईन करावं लागेल. त्यानंतरला तुम्हाला स्कॅल्पिंगचे लाईव्ह आपण जे ट्रेड ॲनालाइज करतो, राईट, तर ते तुम्हाला त्यामध्ये मिळू शकते. तर उद्यासाठी बघा की मी याच्यामध्ये दोन लेवलच प्रोव्हाइड करणार, की ज्यावेळेसला याचा हाय आणि लो ज्यावेळेसला ब्रेक होईल त्यावेळेसलाच मी काय करणार, ट्रेडमध्ये कुठेतरी एंट्री घालणार. ठीक आहे. तर हे दोनच माझ्यासाठी काय महत्त्वाच्या दोन लेवल आहे. आणि जोपर्यंत याच्यामध्ये असेल त्यावेळेसला मी ट्रेड करणार नाही. का? कारण याच्यामध्ये 200 पॉईंटची ही जी रेंज आहे, ह्या 200 पॉईंटमध्ये काय होईल, पुन्हा टाइम डिके वगैरे हा प्रकार घडू शकतो. ठीक आहे. सो हे साधं सरळ लॉजिक ठेवा निफ्टीमध्ये. ठीक आहे. याला जास्त किचकट करू नका. देन आता बँक निफ्टीचं आपण थोडं ॲनालिसिस व्यवस्थित करूया, कारण उद्या मंथली एक्सपायरी आहे. आता मी थोडं याला झूम आउट करतोय. सो तर तुम्ही मला याच्यामध्ये तुम्हाला एक सांगावंसं वाटतं. बघा, हा एक पॉईंट आहे, हा दुसरा, हा तिसरा आणि हे चौथा. किती वेळेस मार्केट खाली पडलेलं आहे इथून? 4 वेळेस. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ठीक आहे. मग आता ह्या पोझिशनला ज्यावेळेसला तुम्ही पुन्हा मार्केट येईल तर त्यावेळेसला मार्केट हे थांबल का? तर नाही. इथं काय करेल, इथं ब्रेकआउट देण्याचे चान्सेस जास्त आहे मार्केटचे. ठीक आहे. हा एक खूप म्हणजे काय झाला, दूरचा व्ह्यू झाला. ठीक आहे. तर ह्या पोझिशनला तुम्हाला लक्षात ठेवणं आहे की 52,500 ज्यावेळेसला तोडल मार्केट तर चांगल्या प्रकारे वरती जाऊ शकतं. ठीक आहे. हे झालं एक साधं दूरचं आपण ज्यावेळेसला ॲनालिसिस करतो मार्केटला, तर हे अशा स्वरूपात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जसं निफ्टी एका रेंजमध्ये फसलेलं आहे तसंच बँक निफ्टी पण एका रेंजमध्ये फसलेलं दिसतंय. ठीक आहे. सो ही ती रेंज आहे, ह्या रेंजमध्येच मार्केट काय झालेलं आहे, फसलेलं आहे. ठीक आहे. सो माझ्यासाठी हा बॉक्स खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर लेवल जर मार्कआउट केले, सो इथं आहे 52,300 आणि इथं आहे 52,000 डॉट. ठीक आहे. म्हणजे ह्याची पण किती पॉईंटची रेंज आहे, निफ्टी बँक निफ्टीची 300 पॉईंटची. आणि मार्केट बँक निफ्टी 300 पॉईंट रेंजमध्ये अडकलेले, म्हणजे याचा अर्थ काय, हे कुठंतरी फुटणार आहे, वरच्या साईडला नाही तर खालच्या साईडला. ठीक आहे. सो हे तुम्ही उद्या ऑब्झर्व करा. ऑलरेडी काय की बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी बंद झालेली आहे आणि पहिली ही मंथली एक्सपायरी असणार आहे बँक निफ्टीची. तर खूप जास्त प्रमाणात व्हॉल्यूम येण्याचा चान्सेस आहे उद्या. ठीक आहे. सो उद्या चांगल्या प्रकारे बँक निफ्टी चांगलं ट्रेड करू शकतं, असं माझं ॲनालिसिस आहे. ठीक आहे. सो ह्या दोन रेंज तुम्ही लक्षात घ्या, 52,300 आणि 52,000. तर ह्या दोन रेंज कुठं जरी मार्केट तोडल तर त्या साईडला तुम्ही जर गेले तर चांगला प्रॉफिट, आणि याला ट्रेडला होल्ड करा.
का? कारण चांगलं प्रॉफिट मिळण्याचे चान्सेस असतात. काय होतं, आपण ट्रेडमध्ये प्रॉफिट मिळाला तर लगेचच बुक करतो छोटा प्रॉफिट, आणि नंतरला आपल्याला असं समजतं की जो आपण 300चा प्रीमियम घेतला तो 1000 रुपये गेला किंवा 700 रुपये गेला, त्यावेळेसला वाईट वाटतं. ठीक आहे. सो मार्केटमध्ये तुम्हाला जर जास्त दिवस टिकायचं असेल तर जास्त तुम्हाला म्हणजे मोठे प्रॉफिट होणं सुद्धा गरजेचे आहे. ठीक आहे. सो हे असं आपलं साधं ॲनालिसिस असेल. हे निफ्टीचं, हे बँक निफ्टीचं झालं, आणि हे वरचं आपलं जे आता आपण एक्सप्लेन केलं हे कशाचं आहे, निफ्टीचं. ठीक आहे. सो 24,300 आणि 24,100, आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये 52,300 आणि 52,000 ह्या दोन लेवल अशा तुम्ही मार्क करून ठेवा, आणि उद्या याला ॲनालाइज करा. तुम्हाला समजेल की कशा प्रकारे मार्केट वर्क करतं. ठीक आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जितकं जास्त होईल तितकं तुम्ही यूट्यूब लाईव्हला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. ठीक आहे. सो थँक्यू.